तर भोंदूबाबा अशोक खरातच्या नाशिकमधील ऑफिसची आता एसआयटीच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे। खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयाची तपासणी केली गेली आहे। पीडित महिलांना सोबत घेऊन पोलिसांनी तपासणी केली आहे। याच कार्यालयामधून खरात हा जमिनींचे व्यवहार करायचा। याच कार्यालयात त्यानं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा देखील संशय आहे आणि त्या दृष्टीने आता ही संपूर्ण तपासणी पार पडते आहे। आणि आता थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, आपण पाहतोय नाशिकमधील खरातच्या ऑफिसची आता एसआयटीनं तपासणी केलेली आहे। कॅनडा कॉर्नर परिसरातल्या कार्यालयाची देखील तपासणी करण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच गेल्या थोड्या वेळापूर्वीच एसआयटीचं टीम आणि क्राईम ब्रांचची टीम ह्याच ज्याच्या कार्यालयामध्ये आलेले होते। या कार्यालयामध्ये प्रॉपर्टी असेल, त्याचबरोबर ती लैंगिक अत्याचार ज्या महिलांवरती केलेले आहेत ते ह्याच कार्यालयात केल्याचा संशय पोलिसांना आहे आणि याचमुळे ज्या मुलींवरती लैंगिक अत्याचार केले त्या फिर्यादी ज्या आहेत त्यांना घेऊन ह्या कार्यालयाची जी आहे ती तपासणी एसआयटी कडून आणि क्राईम ब्रांचच्या पथकाकडून करण्यात आलेली आहे। ह्या कार्यालयामध्ये खरं तर दोन भाग आहे आणि यामध्ये एक वेटिंग रूम आहे आणि वेटिंग रूमच्या शेजारी एक ज्यामध्ये स्वतः खरात बसलेला असायचा आणि ज्या महिला किंवा जे लोक नेते मंडळी किंवा सेलिब्रिटी असतील हे आपले भविष्य पाहण्यासाठी किंवा बाकी गोष्टी बघण्यासाठी येत असायच्या, त्या ह्याच कार्यालयामध्ये असल्याचा संशय जो आहे तो ह्या पोलिसांना आहे। यामुळे या संपूर्ण कार्यालयाची तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या कार्यालयामध्ये काही कागदपत्र असतील, त्याचबरोबर कॅमेरे असतील, ह्या सगळ्यांची तपासणी जी आहे ती ह्या पथकाकडून करण्यात आलेली आहे। सध्या 1 ते 1.5 तास हे पथक या कार्यालयामध्ये होतं आणि या संपूर्ण कार्यालयाची जी तपासणी आहे ती पथकाकडून करण्यात आलेली आहे। विशेष बाब म्हणजे ज्या महिलांनी तक्रार केलेल्या होत्या त्या देखील या ठिकाणी आलेल्या होत्या आणि या तक्रारदारांनी देखील ज्यांच्याबरोबर जे कृत्य केलेलं होतं त्याची माहिती जी आहे ती पोलिसांना दिलेली आहे। पथक आता इथून रवाना झालेलं आहे आणि गेल्या 4 ते 5 तासापासून देखील कॅप्टन खरातची जी आहे ती चौकशी सुरू आहे। त्या ठिकाणी हे पथक पुन्हा गेलेलं आहे आणि आता सध्या या कार्यालयाची तपासणीनंतर कॅप्टन खरातची देखील चौकशी आता सुरू आहे। निश्चितच, आणि याच ऑफिसमधून त्यानं जमिनीचे अनेक व्यवहार केलेले आहेत। याच ऑफिसमध्ये अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे असं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण तपासाकडे आता आपलं लक्ष लागलेलं आहे। असं जोडून राहा आमच्यासोबत सागर। एक महत्त्वाची बातमी देखील समोर येते, तर खरातला चौकशीसाठी ईशान्येश्वर मंदिरामध्ये नेणार आहेत। फार्म हाऊसवर नेऊन त्याची चौकशी होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। अशोक खरातला मिरगावला नेण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर घटनास्थळी नेऊन पुराव्यांची पडताळणी केली जाणार आहे। एसआयटी कडून आता तपासाची कोंडी आणखी घट्ट होताना दिसते। त्यामुळे भोंदूबाबा कॅप्टन खरातचा पाय हा आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पुन्हा एकदा जाऊयात, योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय खरातला आता चौकशीसाठी ईशान्येश्वर मंदिरामध्ये नेलं जाणार आहे। फार्म हाऊसवर देखील त्याला नेलं जाईल आणि त्या ठिकाणी त्याची चौकशी होणार आहे असं समजतंय। साहजिक आहे, आता उद्या खरातची पोलीस कोठडी संपते आहे आणि त्याच्या आधी त्याला शिवनिका संस्थांमध्ये तपासासाठी नेणं आवश्यक होतं, मात्र ते झालेलं नाही। त्यामुळे आज जी आहे ती ऑफिसची कार्यालयाची झडती घेण्यात आली। त्या ठिकाणची कागदपत्र, त्या ठिकाणी जे काही गोष्टी होत्या त्याबद्दलची चर्चा त्याविषयीची माहिती त्याच्याकडून घेण्यात आली आहे। आता स्वतः खरातला घेऊन शिवनिका संस्थांमध्ये तो कशा पद्धतीने पूजा करत होत्या, काय त्याने त्या ठिकाणी त्याचे जे काही आपण असं म्हणतो की मोठा 20 फुटी साप तो काढत होता, वाघाचं कातडं त्या ठिकाणी हे करत होता किंवा सापाच्या कातडी तो वापरत होता, तर या सर्व गोष्टी रिकवर करण्यासाठीचे प्रयत्न हे आता एसआयटीच्या माध्यमातून सुरू आहे। कारण की वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे त्या अंतर्गत सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुद्धा तशी मागणी केली आहे। त्यामुळे या संपूर्ण गोष्टींचा शहानिशा करण्यासाठी, बाबी तपासण्यासाठी त्याला तिथं नेलं जाणार आहे आणि त्याची चौकशी केली जाणार आहे। निश्चितच, त्यामुळे त्याच्या या चौकशीकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। दिवसेंदिवस अनेक प्रकरणं समोर येत आहेत, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण अनुषंगानं एसआयटीचा हा संपूर्ण तपास सुरू आहे, यावर आपलं लक्ष असेल। तुर्तास योगेश आणि सागर दोघांचे देखील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।